नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्लास गुरु प्रवीण सर पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आजचा व्हिडिओ आपला पार्ट 2 चा असेल, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या चॅप्टरवरती। 11वी स्टेट बोर्डचं बुक्स असेल आणि या बुक्स मध्ये दिलेल्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट दिल्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे। ह्या बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला खूप महत्त्वाचे आहे, कारण जो थेअरीचा क्वेश्चन असेल, जे 20 मार्कांचे प्रश्न असतील सुरुवातीचे, ते या चॅप्टरवरती येतात आणि याच्याशी रिलेटेड आपल्याला काही महत्त्वाचे टर्म्स बघायचे आहेत। त्या टर्म्स कशा पद्धतीने त्या एकवेळेस समजून घेऊया, कारण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा पार्ट समजून घेताना आपण जनरली ज्या विषयांवरती फोकस केला होता तो विषय म्हणजे काय होता सुरुवातीला, की जो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की बुक कीपिंग। ओके, सो बुक कीपिंग मध्ये बेसिकली आपण काय पाहिलं, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की बुक कीपिंग इट इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, ओके, डीलिंग इन द सेट ऑफ बुक्स। म्हणजे हे काय असेल, एक आर्ट असेल। आर्ट काय असेल तर फायनान्शियल, ओके, फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन असतील, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन यांची डे टू डे आपल्याला काय करायचंय, रेकॉर्ड करायचंय। म्हणजे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये डे टू डे रेकॉर्ड करायचं होतं। म्हणजे आपल्याला सगळे डेट वाईज ट्रान्झॅक्शन बुक कीपिंग मध्ये लिहायचे होते। जनरली ज्युनियर स्टाफ जो असेल हे सगळे मेंटेन केलं जातं। छोट्या लेवलचे जे ट्रान्झॅक्शन असतील जे डायरेक्टली आपल्यासोबत होतात पण सगळे आपण लक्षात ठेवू शकत नाही, त्यासाठी आपण बुक कीपिंग ही टर्म यूज करतो। जनरली लास्ट व्हिडिओमध्ये आपण कनेक्टेड करताना हा फार महत्त्वाचा विषय होता की याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या डेफिनेशन असतील, याचे फीचर्स असतील, याचे इम्पॉर्टन्स असतील, हे सगळे आपल्याला समजून घ्यायचे होते। आणि समजले नसतील तर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण थिअरी टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू फायनान्शियल, ओके, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये। तर हा पार्ट आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे। याच्यातल्या ज्या पुढच्या टर्म्स आहेत, बुक कीपिंग नंतरची जी टर्म्स होती ती होती आपली अकाउंटन्सी। आणि बेसिकली आपल्याला अकाउंटन्सी मध्ये जायचंय। मग अकाउंटन्सी मध्ये ज्यांनी डेफिनेशन दिली प्रोफेसर रॉबर्ट अँड अँटोनी, ओके, सो प्रोफेसर रॉबर्ट अँड अँटोनी यांनी सांगितलंय की नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइजेस हॅज अन अकाउंटिंग सिस्टीम। म्हणजे जो प्रत्येक व्यवसाय असेल त्या प्रत्येक व्यवसायामध्ये अकाउंटन्सी चा जो कॉन्सेप्ट आहे तो वापरला जातो। एव्हरी बिझनेस हॅज अन अकाउंटिंग सिस्टीम, एक अकाउंटिंग सिस्टीम प्रत्येकाकडे आहे। अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय असेल की देणं घेणं हा व्यवहार होत असतो, ओके, गिव्ह अँड टेक हा चालू असतं प्रत्येक व्यवसायामध्ये, आणि हा व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड करावं लागतं। आणि दॅट काइंड ऑफ द रेकॉर्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर सेट ऑफ बुक्स। मग याच्यामध्ये यांनी सांगितलं की कशा पद्धतीने करायचं, सो इट इज अ मीन्स ऑफ, त्याला आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो। तर यांनी सांगितलं की कलेक्टिंग, समरायझिंग, अॅनालायझिंग अँड रिपोर्टिंग। काय सांगितलंय, कलेक्टिंग, समरायझिंग, अॅनालायझिंग अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स। काय सांगितलंय, इन मॉनिटरी टर्म्स अँड इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन। बघा, या सगळ्यांचा सारांश शेवटच्या व्हिडिओमध्ये केलाय। कशा पद्धतीने केलाय की इट इज अ मीन्स ऑफ, त्याला म्हणायचं काय तर कलेक्टिंग, जे काही ट्रान्झॅक्शन आपले बिझनेसमध्ये झालेले असतील त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची। कारण एखाद्या मोठ्या व्यवसायाच्या 4-5 वेगवेगळ्या शाखा असतील, त्या प्रत्येक शाखेमध्ये वेगवेगळे व्यवहार झालेले असतील आणि हे सगळे व्यवहार आपल्याला एका ठिकाणी आणावे लागतील आणि हे सगळे व्यवहार आपल्याला समराईज करावे लागतील। कारण ॲज इट इज जे व्यवहार दिलेले आपल्याला ते व्यवहार आपल्याला बिलकुल व्यवस्थितपणे लिहायचे आहे। आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने समरायझिंग, अनालायझिंग अँड रिपोर्टिंग आपल्याला करायचंय इन मॉनिटरी टर्म्स, सो इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन, सो दॅट काइंड ऑफ द ट्रान्झॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट। म्हणजे जर आपल्याला अकाउंटन्सीची डेफिनेशन असेल, जर विचारली असेल, जर टर्म मध्ये विचारली असेल तर आपल्याला 2 मार्कांसाठी डेफिनेशन विचारली जाते। ही फार व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायची, कारण प्रोफेसर रॉबर्ट अँड अँटोनी यांनी फार विस्तृत असं वर्णन केलेलं आहे अकाउंटन्सी या सब्जेक्टचं। आता याच्याशी रिलेटेड जो पुढचा आपला टर्म असेल तो आपल्याला बघायचा आहे। तो टर्म असा असेल की याच्यामध्ये बेसिक मेथड, ओके, अकाउंटिंग सिस्टीमच्या काही बेसिक मेथड सांगितल्या आहेत, बरोबर आहे। सो देअर आर 3 मेथड, ओके, विच काइंड ऑफ द मेथड, 3 मेथड। त्याच्यामध्ये सांगितलं की कॅश बेसिस असेल, ॲक्युअर ऑल मर्केंटाइल बेसिस असेल, मिक्स ऑर हायब्रिड बेसिस असेल, ह्या 3 मेथड सांगितलंय। मग जनरली आपल्याला नावावरनं लक्षात येतं की कॅश बेसिस म्हणजे काय, जिथे कॅशचे व्यवहार झालेले असतील। याच्यानंतर ॲक्युअर म्हणजे काय की कॅश व्यतिरिक्त काहीतरी व्यवहार झालेले असतील, आणि या दोघांचं मिक्स म्हणजे त्याला आपण हायब्रिड बेसिस म्हणूया। तर याला आपण डिटेलमध्ये थोडं समजून घेऊया, कारण फार महत्त्वाच्या टर्म्स आहेत। बेसिक अकाउंटिंग सिस्टीम मध्ये आपल्याला व्यवहार कशा पद्धतीने केले जातात, कोणते लॉज कशा पद्धतीने यूज केले जातात
ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ह्या गोष्टी समजून घेत असताना आपल्याला थिअरी पार्टमध्ये अगोदर कॅश बेसिस. सो कॅश बेसिसमध्ये सांगितलंय की अंडर द कॅश बेसिस, काय सांगितलंय, अंडर द कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ऍक्च्युअल कॅश रिसिप्ट. काय सांगितलंय ते, ऍक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ऍक्च्युअल कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड. म्हणजे तुमच्याकडे पैसा आला किती आहे, तुमच्याकडनं पैसा गेला किती आहे, या दोघं गोष्टी फक्त आपण रेकॉर्ड करतो. अदर दॅन मनी आपण याच्यामध्ये रेकॉर्ड करत नाही. म्हणजे ऍक्च्युअल कॅश आणि ऍक्च्युअल कॅश पेमेंट. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट. मग जनरली अशा प्रकारचे व्यवहार जे होतात ते कुठे होतात, तर डॉक्टर्स. ओके, आपण पाहिलं असेल डॉक्टर्स ते फक्त आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण काय करतो, फीज पेड करतो आणि ती फीज पेड आपण कॅशच्या स्वरूपात करतो. सेकंड, चार्टर्ड अकाउंटंट. सो चार्टर्ड अकाउंटंट जे असतील की या पद्धतीने ते काय करतात, ते पण आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आणि जो पुढचा पार्ट असेल, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करणार की ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणाऱ्या संघटना की ज्या पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये काम केलं जातं आणि कॅश बेसिसच काम केलं जातं, कारण त्यांना कुठल्याही वेगळं रेकॉर्ड ठेवण्याची गरज नाहीये. लक्षात आलं असेल की 3 एक्झाम्पल आपल्याला बुक्समध्ये दिलेले आहेत, पण आपण जे आपल्याला समजून घ्यायचे होते या पद्धतीने आपण क्लिअर केलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो सेकंड जी मेथड असेल आपली अकाउंटिंग सिस्टीम मध्ये, ती आपल्याला सांगितली की अंडर द ॲक्युअर बेसिस ऑफ अकाउंटिंग. बघा काय झालं याच्यामध्ये की रिव्हेन्यू वेदर रिसीव ऑर नॉट. काय सांगितलंय, जो रिव्हेन्यू आहे तुम्हाला जनरेट झालेला, जे काही तुमचं उत्पन्न आहे, जो काही तुम्हाला मिळालेला पैसा आहे, तो जर तुम्हाला मिळालेला आहे की नाही. म्हणजे ट्रान्झॅक्शन खूप सारे होतात, बऱ्याच वेळा पैसे डायरेक्टली हातात येत नाही आणि असे पैसे जेव्हा आपल्याला मिळत नाही तर त्या पैशाच्या स्वरूपात आपण जो ट्रान्झॅक्शन झालेलं असतं ते आपल्याला या वर्षात मिळालं आहे की नाही त्याबद्दलची इन्फॉर्मेशन. बट हॅज बीन अर्न ॲक्युअर्ड ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड. बघा जो काही अकाउंटिंग पिरियड असेल त्या पिरियडमध्ये ते पैसे रिसिव्ह झाले आहेत की नाही. मग अकाउंटिंग पिरियड काय असेल, 1 एप्रिल टू 31 मार्च. आणि या टायमिंगमध्ये झालेल्या व्यवहाराचा पैसा ह्याच वेळेस मिळाला पाहिजे. तो जर आम्हाला दुसऱ्या वर्षात मिळत असेल तर त्याचा आम्हाला रेकॉर्ड करता येणार नाही. ओके, अँड द एक्सपेन्सेस इनकर्ड वेदर द पेड ऑर नॉट. बघा एक्झॅक्ट पैसे आपल्याला मिळाले पाहिजे, इन हँड असले पाहिजे, त्या फायनान्शियल इयरमध्ये आम्हाला मिळाले पाहिजे. मग यांनी ते सांगितले की एनी इन्कम अर्न वेदर रिसीव ऑर नॉट. तुम्ही खूप पैसे कमवले, तुम्ही सांगताय मला की आमच्याकडे एवढे पैसे आहेत, पण तुमच्याकडे ऍक्च्युअल ते आलेले नाहीयेत. तुम्हाला खूप पैसे द्यायचे आहेत पण ऍक्च्युअल तुम्ही दिलेले नाहीये. तर ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला समजून घ्यायच्या होत्या या चॅप्टरमध्ये. पुढचा आपला एक छोटासा पार्ट असेल की याच्यामध्ये मिक्स और हायब्रिड बेसिस. मी ऑलरेडी सांगितलंय की द लॉ इन इंडिया प्रोहिबिट्स द यूज ऑफ दिस मेथड. ओके, सो या मेथडमध्ये आपल्याला बघायचं आहे द लॉज इन इंडिया प्रोहिबिट द यूज ऑफ दिस मेथड. बॅन झालेले आपल्याला इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड ॲक्युअल बेसिस. याच्यामध्ये कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तर या मेथडला आपण यूजच करत नाही. शेवटचं वाक्य फार महत्वाचं होतं बघा, हे लक्षात ठेवायचं आहे की काय केलंय, प्रोहिबिट्स केलंय. एवढं एखाद्या मार्कांसाठी आपल्याला एखादी फिल इन द ब्लँक्स विचारली जाऊ शकते. फोकस हिअर. याच्यानंतर बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. ओके, आता ह्या गोष्टी समजून घेताना आपल्याला फार महत्वाचं आहे, कारण सगळ्यात महत्वाचा विषय ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ट्रान्झॅक्शन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड इन द अकाउंटिंग सिस्टीम. कारण ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ट्रान्झॅक्शन एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस. एकतर वस्तू किंवा सेवांची विक्री करणे, वस्तू किंवा सेवांची विक्री करणे बिटवीन 2 पर्सन्स ऑर पार्टीज. 2 व्यक्ती असतील किंवा 2 वेगवेगळे व्यवसाय असतील, यांच्यामध्ये व्यवसाय आणि व्यवसायाशी रिलेटेड आपण ज्या वस्तू आहेत त्या विकतोय. फॉर मनी ऑर मनीज वर्थ. पैसे किंवा पैशाच्या स्वरूपात. अशा गोष्टींना आपण काय म्हणतोय, ट्रान्झॅक्शन म्हणतोय. लक्षात आलं असेल. ट्रान्झॅक्शन काय होतंय की सपोज अमित नावाची एक व्यक्ती असेल आणि करण नावाची एक व्यक्ती असेल. अमित नावाची व्यक्ती काय करते, करण नावाच्या एखाद्या व्यक्तीला एक वस्तू विकते. समजा फॉर एक्झाम्पल एखादी टीव्ही विकते. अमित करणला टीव्ही विकते. करण काय करतोय, त्याच्या बदल्यामध्ये त्यांना 20,000 रुपये देतोय. म्हणजे काय झालं, वस्तूंची देवाणघेवाण झाली आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीच्या स्वरूपात काय झालं, पैसे झाले. म्हणजे इथे 2 व्यक्ती कोण होत्या, 2 पार्टीज काय होत्या, एक तर अमित असेल आणि दुसरा कोण असेल, करण असेल. आणि यांनी काय केलं, मनीज अँड मनीज वर्थ, बरोबर आहे, पैसे आणि पैशाच्या स्वरूपातल्या वस्तूंची
देवाणघेवाण केली. सो ट्रान्झॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. या बेसिक टर्म मध्ये विचारल्या जातात, या रेग्युलरली विचारल्या जातात. सो नेक्स्ट पार्ट. सो ट्रान्झॅक्शन नंतर आपल्याला काही गोष्टी डिटेल समजून घ्यायच्या आहे, बरोबर ना. आपण जसं करणचं एक्झाम्पल दिलं की करण आणि अमित असेल. सो ट्रान्झॅक्शन मध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. ट्रान्झॅक्शन मध्ये किती फरक सांगितला, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये बेसिकली कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शनला आपलं काउंट केलं जातं आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये बार्टर ट्रान्झॅक्शनला कॅल्क्युलेट केलं जाते. मग मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग आता हे सगळे आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यावे लागतील. मग याच्यामध्ये तो पहिला पार्ट आहे, आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन व्यवस्थित समजून घेऊया. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन काय असेल. सो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला जनरली द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स अँड काय सांगितलंय, अँड एक्सचेंज मनी अँड मनीज वर्थ. बरोबर आहे. ट्रान्झॅक्शन कशाला म्हणणार याच्यामध्ये, मनी अँड मनीज वर्थ. डायरेक्टली और इनडायरेक्टली आर कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. जिथे पैशाच्या स्वरूपात किंवा पैशासारख्या वस्तूंच्या स्वरूपामध्ये एक्सचेंज होतात, व्यवहार होतात, त्याला आपण काय म्हणतो, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. बेसिकली याचे दोन प्रकार पडतात, एक तर कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजायला खूप सोपा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं की बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच हॅज बीन कॅश इज पेड और रिसीव इमिजिएटली. ओके, कॅश पेड और रिसीव इमिजिएटली म्हणजे एखादी वस्तू विकल्यानंतर, फॉर एक्झाम्पल एक पेन असेल, तुम्ही हा पेन सेल केला आणि इमिजिएट त्याच्या बदल्यात तुम्हाला काही पैसे मिळाले, म्हणजे काय झालं, कॅश ट्रान्झॅक्शन. वस्तू विकता बरोबर आपल्याला पैसे मिळाले. याच्या विरुद्ध काय की ट्रान्झॅक्शन वन विच कॅश इज नॉट पेड और रिसीव इमिजिएटली. काय सांगितलंय, कॅश ही इमिजिएट तुम्हाला मिळालेली नाहीये आणि याच्यामध्ये काय झालं, कॅश तुम्हाला इमिजिएट मिळालेली आहे. डिफरन्स बिटवीन पण विचारला जातो याच्यामध्ये. तर हा पार्ट आपल्याला याच पद्धतीने समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये या सिक्वेन्स वाईज आपल्याला यूज करायचं. सो नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. ओके, आणि आपल्याला लेटर डेटला ते पैसे मिळतील, त्याला आपण काय म्हणणार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग जो काही आपल्याला डिफरन्स मिळतो, जो काही आपल्याला गॅप मिळतो, त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग कॅश ट्रान्झॅक्शनचे एक्झाम्पल काय असतील. सो परचेज गुड्स फॉर कॅश ॲट 12,000. एखाद्या वस्तूंची खरेदी केली, त्याच्या स्वरूपात आपण किती पैसे पेड केले, सो 12,000 रुपीज पेड. ओके, आणि सेकंड एक्झाम्पल पेमेंट ऑफ द सॅलरी ॲट 8,000. जो पेड केलाय सॅलरी, ओके, ती 8,000 रुपीज. आणि याच्या अगेन्स्ट मध्ये क्रेडिटला सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. बघा स्पष्ट सांगितलंय, सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर रजत. म्हणजे रजतला काही वस्तू विकल्या आहे, किती रुपयांच्या विकल्या, 9,000च्या, पण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला पैसे मिळालेले नाहीये, कारण त्या वस्तूंची विक्रीच क्रेडिटवरती झालेली होती. सेकंड एक्झाम्पल सोल्ड मशिनरी टू मिस्टर अमर ऑन क्रेडिट. बघा स्पेशली मेन्शन केलं जातं ऑन क्रेडिट ॲट ₹25,000. सो स्पेशली आपल्याला काय करायचं की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन या दोन गोष्टींना फोकस करायचं. म्हणजे सुरुवातीला आपण काय पाहिलं, ट्रान्झॅक्शनचे दोन बेसिकली प्रकार काय पाहिले, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये बेसिकली दोन ट्रान्झॅक्शन कोणते होते आपले, एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतील. ओके, कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतील. सो याच्यानंतर आपल्याला बघायचं की नॉन मॉनिटरी. सो नॉन मॉनिटरी मीन्स काय होतं की ऍक्च्युअली कॅशचं ट्रान्झॅक्शन फार कमी होतं किंवा नसल्यासारखं असतं. बघा द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व अँड एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ. सो डायरेक्टली और इनडायरेक्टली कोणत्याही स्वरूपाचं कॅशचं ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतं. याला म्हटलं तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. बघा असे व्यवहार कधी करायचे, नॉन मॉनिटरी, जिथे पैसा उपलब्धच नव्हता, पैसा नव्हता. एन्शियंट टाइम मध्ये, प्राचीन काळामध्ये काय होतं, वस्तूंच्या देवाणघेवाणच्या, वस्तू या स्वरूपात वस्तू दिली जात होती किंवा घेतली जात होती. अँड एक्सचेंज वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू द्यायची, यालाच म्हटलं गेलं बार्टर ट्रान्झॅक्शन. काय म्हटलं गेलं, बार्टर ट्रान्झॅक्शन. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होते. सुरुवातीच्या काळात असं होतं जेव्हा वस्तूच्या देवाणघेवाणीसाठी पैसा हा उपलब्ध नव्हता. मग या जनरल या गोष्टीचं काही पद्धतीने रायटिंग केलं जायचं. सो रायटिंग केली जायची, स्पेशली याची एंट्री रेकॉर्ड केली जायची. मग रेकॉर्ड करत असताना याच्यामध्ये सांगितलं जायचं की ज्या पद्धतीचा व्यवहार झालाय त्याचा आपण काय करायचं, एंट्री करायचं. ओके, एक प्रॉपर फॉर्म असायचा जो बुक किपिंग मध्ये आपण डिटेल पाहिलेला आहे. बुक किपिंगशी रिलेटेड पार्ट होता की सिंगल एंट्री आपण घेतली. सिंगल एंट्री घेताना त्याचं आपण काय केलं, व्यवस्थित नॅरेशन लिहून घेतलं. नॅरेशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. जो व्यवहार झालाय तो व्यवहार होताना कोणत्या कारणांनी व्यवहार झालाय ते लिहिणं फार गरजेचं होतं. आणि त्याची सुरुवात बीइंग और फॉर या दोन शब्दांपैकी करता येते. याच्यामध्ये सांगितलं ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस.
जो काही व्यवसाय झालाय, व्यवसायाशी व्यवहार झालेला आहे, त्याचं आपल्याला ब्रीफ एक्सप्लेनेशन इथे द्यायचं होतं. आणि याच्यामध्ये सांगितलं की याला म्हटलं तर नॅरेशन. बरोबर आहे. विच एंट्री इज पासिंग इज कॉल्ड नॅरेशन. म्हणजे जो काही आपण एंट्री केली आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला खाली नॅरेशन म्हणून द्यायचं होतं. म्हणजे नॅरेशन ही सेपरेट टर्म झाली. आणि नॅरेशन नंतर आपण काय केलं की नॅरेशन करताना, ती एंट्री करताना एक्झॅक्ट कोणत्या प्रकारच्या वस्तूची देवाणघेवाण झाली आहे. मग टर्म त्याला सांगितलं गुड्स. ओके, त्याला आपण काय म्हटलं, वस्तूंना आपण काय म्हटलं, गुड्स म्हटलं गेलं. सो रेफर टू मर्केंडाइज कमोडिटी आर्टिकल ऑर थिंग्स. ज्या काही प्रकार असेल तो प्रकार आपण प्रॉपर मेन्शन केला पाहिजे, कारण तो ट्रेडरकडनं ट्रेड झालेला आहे, त्याचा व्यापार झालेला आहे. तर या सगळ्या टर्मला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं होतं. या सगळ्या टर्म ह्या अकाउंटन्सीशी रिलेटेड होत्या. म्हणजे प्रोफेसर रॉबर्ट अँड अँटोनी यांनी सांगितलं की नियरली एव्हरी बिझनेस हॅज अ अकाउंटिंग सिस्टीम. याच्यामध्ये त्यांनी स्पेशली मेन्शन केलंय की कलेक्टिंग, समरायझिंग, अनालायझिंग अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म. ओके, आणि त्या सगळ्या बिझनेसचे आपल्याला ट्रान्झॅक्शनचे रिपोर्ट करायचे होते. मग या सगळ्या छोट्या गोष्टींना व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या अकाउंटन्सीच्या टर्म्स ह्या क्लिअर होतील. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही अकाउंटन्सीमध्ये घेऊन येत आहोत. थँक्यू.